ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। तुकाराम, अरे जगन, काय दोस्ती विसरलास का काय? अरे आठवणीतच उरलायस तू आता। अरे किती लांब राहायला गेला? शेगाव काय चावत होतं की काय तुला? तुका, तुला माहिती आहे मी कुठल्या मनस्थितीत शेगाव सोडलं? माझी बायको माझ्या सासऱ्याची एकुलती एक लेक, घरची श्रीमंती, बदकळ शेतीवाडी, पण सासरा सारखा आजारी। सासरेबा म्हणले, जावई बापू, माझ्या नंतर हे वैभव कोणा चोरा चिलटांच्या घशात जाण्यापेक्षा तुम्हीच सांभाळा। त्यांचं मन सांभाळण्यासाठी गेलो सासरवाडीला। बसले का? म्हणजे नशीब काढलंस असं म्हणायचंय तुला? अरे पण तुझ्यापेक्षा श्रीमंत तर मी आहे। हो, बघितली तुझी श्रीमंती। वहिनी तिकडे घरात राब राब राबतात, तू असा दुसऱ्याच्या दारात। जगन, काय बोलतोयस तू? हे बघ, तू का उगाच वाद नको। मी सासूरवाडीहून आलो म्हटलं 2-4 दिवस तुझ्याकडे मुक्काम ठोकायचा, कसलं काय? अरे राहा ना, राहायचंय तेवढे दिवस राहा। अरे कोणी अडवलंय तुला? मी राहीन रे, पण तुझा पाय घरात पाहिजे ना? मला वहिनीने सगळं सांगितलंय, घरात नसतोस म्हणून। इथं गजानन महाराजांच्या मठात झिजत असतोस। अरे तुझ्या कानशिरीचा माग बंदुकीचा छेरा घुसलाय, त्याच्या वेदना होत्यात, त्याचं तरी काय भान? म्हणजे बघ, मला किती आनंद मिळत असेल मठात सेवा करताना। माझी तहान, भूक, माझी वेदना सगळं काही विसरून जाऊ शकतो, ते फक्त महाराजांच्या कृपेमुळेच। तुका, महाराजांनी तुझ्यासाठी असं काय केलं रे? असा कुठला चमत्कार करून दाखवला एवढं भारावून बोलायला लागलास? अरे एक असेल तर सांगू, माझ्यासारख्या सामान्य माणसाला नुसत्या महाराजांच्या मुखदर्शनानेच दिव्यत्वाची प्रचिती येऊ शकते। अरे यापेक्षा मोठा चमत्कार काय हवाय? हे बघ तुका, उगा पोपटासारखा बोलू नको। गजानन महाराजांनी असा कुठला चमत्कार करून तुला दाखवला ते मला सांग। हे बघ, मी असं शिळ घालणारे पोकळवासे भरपूर बघितलेत, माझा त्याच्यावरती नाही विश्वास बसणार। बोललो असतो, पण तुझा त्यावर विश्वास बसणार नाही, कारण मी तुला चांगलंच ओळखतो। जगन, माझा ऐकशील? महाराजांचं शिष्यत्व पत्कर म्हणजे तुला सुद्धा महाराजांच्या मोठेपणाची प्रचिती आहे। वाह, छान। हे म्हणजे असं झालं, आगीत उडी घे, आगीत होरपळलास की तुला प्रचिती येईल की आग होती ती। अरे मी तुला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, तू मला आत ओढतोस। तुला माहिती आहे माझा स्वभाव, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल। जगन, अरे मी तुला जितकं ओळखतो ना, त्यापेक्षा कैक पटीने मी महाराजांना म्हणजे माझ्याच गुरुमाऊलीला ओळखतो। तू त्यांचं शिष्यत्व पत्कर, मग तुला प्रचिती नाही आली की मग बोल। जगन, अरे बोल। ठीक आहे तुका, मी महाराजांचं शिष्यत्व पत्करतो, पण ते तू म्हणतोयस म्हणून बरं का? उत्तम जी महाराज। अर्धवट मनाने कोणतीही गोष्ट करू नये, मग ती भक्ती असो वा अन्य काही। अर्धवट मनाने केलेली गोष्ट पूर्णत्वास जात नाही, त्याने आत्मिक समाधानही मिळत नाही आणि वेळही वाया जातो। महाराज, माझ्या हातून काय चुकलं का? नाही, पण महाराज ये। अरे वा, आणि कोणी पाहुणा आणलायस बरोबर? महाराज, हा माझा दोस्त जगन। नमस्कार महाराज। गण गण गणात बोते, बरा आहेस ना? हो। आपल्याला पाहायची, आपलं दर्शन घेण्याची फार इच्छा होती त्याची। असं का? छान, भाग्यवान आहोत आम्ही। महाराज,
आपलं दर्शन झालं खरं तर हे माझं भाग्य. ते तुमचं कसं? तू आमचं दर्शन घ्यायला आलास त्यामुळे आमच्या शिष्यगणात भर नाही का पडली? आमचे भक्तगण हीच आमची श्रीमंती, त्यामुळे आम्ही अधिक श्रीमंत झालो. महाराज, बोल. आपण जर मला गुरुमंत्र दिला तर मी आपला शिष्य म्हणवू शकतो? नाही. भक्ती गुणाविषयी असू शकते. गुरुमंत्र घेणं म्हणजे गुरुचं शिष्यत्व पत्करणं. त्या गुरुच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी त्या शिष्यावरती येते. असं होय. महाराज, मग मला आपला शिष्य होण्यास आवडेल. महाराज, मला तुम्ही कधी गुरुमंत्र द्याल? देऊ, वेळ आली की देऊ. महाराज, तोपर्यंत मी तुमच्या सहवासात या मठामध्ये राहू? जगन, हो, मला या मठात राहायचंय आणि महाराजांना जवळून पाहायचंय. राहा, आमची परवानगी आहे. धन्यवाद महाराज. तुकारामाच्या घरी माझी पिशवी ठेवलेली आहे, ती मी जाऊन घेऊन येतो आणि इथे राहतो. येतो महाराज. येतो महाराज. महाराज, स्वयंपाकाचं काम वाढवलं आपण. गण गण गणात मोती, गण गण गणात मोती. जग्या, महाराजांना पाहतच तुला त्यांच्या मोठेपणाची खात्री पटली. शिष्यत्व पत्करायला तयार नव्हता आणि आता थेट मठात राहायला तयार झालास. तुझ्या महाराजांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून. जगन, हे बघ तुका, तुझे गजानन महाराज मला माणसासारखे माणूसच वाटले. त्यांच्यात वेगळेपण मला काही जाणवलंच नाही. तू माझ्या महाराजांची परीक्षा घे ना. बघ, शब्द मागे घे, नाहीतर तुझी आणि माझी दोस्ती इथेच तुटली. मी माझे शब्द मागे घेईन, पण महाराजांनी त्यांचं मोठेपण सिद्ध केलं तर आणि तरच. अरे, महाराजांवर का विश्वास बसत नाहीये तुझा? अरे, आजवर महाराजांनी कोणकोणते चमत्कार केले माहित नाहीयेत का तुला? अरे, अकोल्याच्या भास्कर पाटलाच्या मळ्यातील वर्षानुवर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला महाराजांनीच पाणी आणलं. ओंकारेश्वरून परतताना नाव नदीत खडकावर आदळली. नावेत पाणी शिरू लागलं. सर्वांचा जीव धोक्यात आला. तेव्हा महाराजांनी नर्मदेला प्रार्थना केली आणि काय चमत्कार! साक्षात नर्मदा देवी प्रगटली आणि तिने नाव पैल तिरी लावून सर्वांचे प्राण वाचवले. ब्रह्मगिरी गोसाव्याला भगवद्गीतेतील नयनम छिंदंती शस्त्राणी या श्लोकाचा अर्थ पटवून देण्यासाठी महाराज जळत्या पलंगावरती बसून राहिले आणि महाराजांना जराही इजा झाली नाही. ऐकलंय मी हे. हो ना? मग तरीही महाराज संत पुरुष आहेत हे मानायला मी सध्या तरी तयार नाही. जगन, हे बघ तुका, या सर्व प्रसंगी तू महाराजांच्या सोबत होतास? नाही, मी नव्हतो. अरे, पण जी लोक होती ती लोक सांगतात म्हणजे ती खरंच बोलत असतील कशावर? अरे जगन, हे बघ तुका, त्या असल्या ऐकीव गोष्टीवरती मी विश्वास ठेवत नाही. मला स्वतःला प्रचिती यायला हवी. जगन, तुला एक सांगू? जगन, तू घरी चल, नको थांबूस इथे. तुला प्रचिती येणंच शक्य नाही. अरे, तुझा महाराजांवर म्हणजेच देवावर विश्वास नाही. तुला प्रचिती येईल कशी रे? बघ, तू आल्यासारखा 4 दिवस राहा बाबा आणि आपली वाट धर. तू चल, घरी चल. हे बघ तुका, मी इथंच राहणार या मठामध्ये. जगन, हे बघ तुका, तुला माहिती आहे मी नास्तिक नाहीये, पण देवत्व सिद्ध झाल्याशिवाय
मी कुठल्याही मूर्तीसमोर मनापासून नमस्कार करणार नाही, मग ती मूर्ती निर्जीव असो अथवा सजीव. यामागे कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. शपथ. महाराज. बोल जगन. जगन, आज तू घरी यायचं सोडून आमच्या मठात आलास, त्याचं आश्चर्य वाटतं. हो, मुद्दामच. म्हणजे ठरवूनच राहिलोय महाराज. मुद्दाम? म्हणजे तुकाराम माझा जिवलग दोस्त ना, त्यानं तुमच्याविषयी बरंच काही सांगितलंय महाराज. चांगलंच ऐकलंयस ना? अर्थातच महाराज. बर मग? महाराज, आजपर्यंत तुम्ही बरेच चमत्कार केलेत, मात्र आणि नाही म्हणजे महाराज, चमत्कार काय कधी होऊ शकतो ना, म्हणजे दिवसा उजेडी किंवा रात्री. म्हणूनच मी ठरवलं इथंच तुमच्या सहवासात राहायचं आणि या डोळ्यां देखत तुमचा एखादा चमत्कार बघायचा. मग मला प्रचिती येईल की तुम्ही संत पुरुष आहात ते. थोडक्यात काय तर महाराज, महाराज, माझे धनी महाराज, 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 माझे धनी. ओ ताई, शांत व्हा आणि उठा बरं. आणि काय झालंय ते सविस्तरपणे महाराजांना सांगा. महाराज, शेतात माझ्या धन्याला साप चावला हो, तो मरून पडलाय तिथे महाराज. महाराज, आत्ताच पाठ लावला होता आम्ही, डोळा भरून पाहिला बी नाही. आणि धनी महाराज, पदर पसरते महाराज तुमच्या पुढे. माझ्या धन्याला चिंता करा महाराज. महाराज, शांत हो पार्वती. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आम्हाला पार्वती. माणूस जन्माला येतो त्याच वेळी तो कुठे कसा कधी मृत्यू पावणार हे आधीच ठरलेलं असतं. तुम्ही संत पुरुष आहात, देवाचे स्वरूप आहात. आजपर्यंत अनेक संत महात्म्यांनी मरण पावलेल्यांचे प्राण परत आणलेत असा इतिहास असताना तुम्ही मात्र. महाराज, तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये का हस्तक्षेप करू शकत नाही? का तुम्हाला हस्तक्षेपच करायचा नाही? का या बाईच्या नवऱ्याला परत आणण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाहीये? महाराज, पदर पसरते महाराज. महाराज, माझ्या धन्याचा जीवदान माझ्या झोळीत टाका महाराज. महाराज, महाराज, महाराज. महाराज बोला महाराज, तिच्या धन्यावरती कृपा करा महाराज. महाराज, जगनच्या गळी पडून मी चूक तर केली नाही. जगन तसा मनाचा चांगला आहे, पण महाराजांना आव्हान देण्यासारखी भाषा त्याच्या तोंडी शोभत नाही. तुकाराम भाऊ, तमराव, कोणत्या विचारात आहात? सकाळ धरणं बघतोय, सेवेत आहात, पण चित्त भक्तीकडेच लागून राहिले. काय सांगू उत्तमराव, हो आपलेच दात आणि आपलेच ओठ. आता काय झालं? माझा तो दोस्त आलाय ना जगन. हा हा, काल भेटले मला ते. तुकाराम, हे बघा आलेच. काय जगनराव, बरं आहे ना? मला काय धाड भरली? मला तुम्हा लोकांचंच काही खरं दिसत नाही. आता काय झालं? अहो, कसले तुमचे गजानन महाराज? जगनराव, काय केलं आमच्या महाराजांनी? काहीच केलं नाही ही तक्रार आहे माझी. काल रात्री मठात आलेली ती बाई, नुकतंच लग्न झाले, साप चावून नवरा मेला तिचा.
तिचा विलाप अजूनही माझ्या कानात घुमतोय. काय मागणं होतं तिचं? माझ्या नवऱ्याला पुन्हा जिवंत करा, मला संसार सुख अनुभवू द्या. काय केलं तुमच्या गजानन महाराजांनी? जीवन मृत्यूच्या फेऱ्यामध्ये मला हस्तक्षेप करता येत नाही असं सांगून पाठ फिरवली त्यांनी. काय चुकीचं केलं महाराज? तुकाराम, अरे महाराज खरोखरच देव आहेत हे दाखवण्याची संधी होती त्यांना. काय बिघडलं असतं त्या बाईच्या नवऱ्याला जिवंत केलं असतं तर? आकाश पाताळ एक झाला असता. संत पुरुष गंडांतर टाळू शकतो, पण कुणाचाही विधिलिखित मृत्यू टाळण्याचा किंवा कुणालाही नव्याने जीवदान देण्याचा अधिकार त्यांना नाही. तुकाराम, मी असं ऐकलंय की तुमच्या गजानन महाराजांनी एका मेलेल्या कुत्र्याला फक्त पदस्पर्शाने पुन्हा जिवंत केलं. खोटंच का ते? माणसाचा जीव कुत्र्याच्या जीवापेक्षा कवडी मोल वाटतो तुमच्या गजानन महाराजांना. अरे कसले तुमचे गजानन महाराज?